हिंदू नववर्ष जुळे सोलापूर शाखेच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाचे औचित्य साधून केशव माधव, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार व माधव सदाशिव गोळवलकर यांचे चरित्र थोर निरूपणकार विवेक घळसासी यांनी विशद केले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। संस्थापक अध्यक्ष रंगनाथ बंक, जुळे सोलापूर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर, कार्याध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, शहर संघचालक राजेंद्र काटवे आदी उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती, दैनंदिन शाखा, शिस्तबद्ध व्यवस्थापन तपशीलवार मांडणी करत संघ स्थापनेसाठी डॉक्टर हेडगेवार अपार कष्ट, जिद्द, संघाच्या माध्यमातून सुरू झालेले संघाचे कार्य 100 वर्षानंतर वटवृक्षाच्या रूपाने दृष्टीस पडत असून छोट्या मोठ्या महत्त्वपूर्ण गोष्टीतून राष्ट्रधर्म, राष्ट्रसेवा संकल्पना दिसते। त्याविषयी काही दाखले देत जीवन प्रसंग सांगितला। द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर, त्यांची पार्श्वभूमी शास्त्र विषयातील असताना आध्यात्मिक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गुरुजींनी राष्ट्रसेवा इदम न मम म्हणत कार्याची आहुती दिली। त्यांच्या काळात अनेक कठीण प्रसंग, त्यातून मन चित्त स्थिर ठेवत गुणवत्तापूर्ण विचारबुद्धीमुळे त्यातून भारतभर प्रवास करत संघाचा प्रचार व प्रसार केला। सखोल अभ्यास करत 100 वर्षांमध्ये संघावरचा विश्वास, राष्ट्रकार्य, कार्यकर्त्याची त्यागी नीरस वृत्ती, सहज व्यवहार, शिस्तबद्ध व्यवस्थापन आजही बघावयास मिळते। याची परिणती म्हणजे विविध क्षेत्रात उच्च पदावर नावलौकिक मिळवलेले संघ कार्यकर्ते, त्यांचे दाखले। सोलापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षाचे औचित्य साधून निष्ठावंत कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर, ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा संघटक जुने संघ कार्यकर्ते रवींद्र नाशिककर, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक श्रीकांत कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। असे उपक्रम व्हावेत, अशी संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन व्हावे, अशी सर्वत्र चर्चा आहे। प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी केले। सूत्रसंचालन शुभदा देशपांडे यांनी केले, तर आभार रवींद्र नाशिककर यांनी मानले। या प्रसंगी पूर्वाश्रमीचे जुने संघ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।